Hello friends, welcome to the Sapna's Homeschooling YouTube channel, and today we are going to learn cell structure and microorganisms second part. नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज आपण सेल स्ट्रक्चर अँड मायक्रोऑर्गॅनिझम या लेसनचा आपण दुसरा पार्ट बघतोय. पहिल्या पार्टमध्ये आपण फक्त सेल म्हणजे काय समजून घेतलं होतं. मी छोटा व्हिडिओ बनवला होता यासाठी की तुम्हाला सेल स्ट्रक्चर नीट समजलं असेल. ज्यांनी हा व्हिडिओ बघितला नाहीये ना त्यांनी नक्की तो सपनाज होमस्कूलिंगच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन नक्की बघा किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्या व्हिडिओची लिंक देईन. ठीक आहे. आपण सेल म्हणजे काय बघितलं होतं. आता आपण सेल साईजकडे बघणार आहोत. तर सेल साईज कडे बघण्या अगोदर जर तुम्ही नवीन असाल या चॅनलला तर पटकन चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. आणि मी सपना टीचर आहे. देअर इज अ ग्रेट व्हेरिएशन इन द शेप्स ऑफ सेल्स. हे पण समजून घ्यायला लागेल की जसं की पहिल्या पार्टमध्ये बघितलं होतं की सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स जे आहे त्यांचं मेन महत्त्वाची गोष्ट आहे की ते सेल स्ट्रक्चर असतं, बॉडीमध्ये सेल असतात. तर दुसरं आहे की प्रत्येक म्हणजे त्या सेल स्ट्रक्चरच्या शेपमध्ये पण काय असते, खूप व्हरायटी असते, विविधता असते. देअर शेप्स आर मेनली रिलेटेड टू देअर फंक्शन. म्हणजे त्यांच्या कार्यपद्धतीनुसार त्यांचं काय असतं, त्यांचा आकार अवलंबून असतो त्यांच्या कार्यपद्धतीवरती. आता आपण निरीक्षण करायचं आहे. आता हे झालं अमिबा. अमिबा हा अमिबाचा सेल आहे रेड ब्लड सेल्स, म्हणजे लाल रक्तपेशी ज्या आपल्या शरीरामध्ये असतात त्या आरबीसी सेल्स म्हणतो. नंतर सरफेस सेल्स म्हणजे आपल्या स्किनच्या वरच्या पृष्ठभागावरती ज्या सेल असतात त्यांना सरफेस सेल्स असं म्हणतात. किंवा स्पायरोगायरा ह्याच्या सेल फॅट सेल, ज्याच्यामध्ये चरबी किंवा फॅटी सेल्स असतात ह्या. अँड एग सेल ही आणि अ बोन सेल अशी असते. परत नर्व सेल, आपल्या मेंदूची सेल असते नर्व सेल. आणि ही स्पर्म सेल आहे. तर ही मसल सेल आहे. तर इथे तुम्हाला दिसेल प्रत्येक सेलचं स्ट्रक्चर वेगळं आहे, पण ह्या सगळ्या काय आहेत, सेल आहेत. तर ह्या सेलचं आपण आता पुढे बघूयात. सेल आर सो मेनी डिफरंट शेप्स. म्हणजे काही सर्क्युलर आहेत, रोड शेप्ड आहेत, कॉलमनर आहेत, स्पायरल आहेत, वोवल आहे, रेक्टँग्युलर आहेत, एक्सेट्रा. हे सगळे शेप आहे सेलचे. इच सेल कंटेन व्हेरियस कॉम्पोनंट्स फॉर कॅरिंग आउट द लाईफ प्रोसेसेस ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे की सजीवांच्या सगळ्या जीवनक्रिया ह्या घडून येण्यासाठी पेशींमध्ये विविध घटक असतात, वेगवेगळे घटक असतात. कारण सेल शिवाय सजीव जगूच शकत नाहीये, त्यामुळे हे सगळे घटक वेगळे असतात त्याच्यामध्ये. दिस कॉम्पोनंट्स आर कॉल्ड ऑर्गेनेल्स. आणि हे जे घटक असतात त्या सेलमधले त्यांना ऑर्गेनेल्स म्हणतात. These organelles are studied in detail with the help of the electron microscope. आपण पाहिलं होतं की सेल मुळातच सेलचा अभ्यास करताना त्या अतिशय अतिशय स्मॉल साईजमध्ये असतात. त्यासाठी आपल्याला मायक्रोस्कोपची गरज पडते. आणि या सेलच्या आतमध्ये जे ऑर्गेनेल्स आहे त्यांना बघण्यासाठी तर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपची गरज पडते. आणखीन मॅग्निफाईंग इमेजेस त्याच्यामध्ये मिळतात. 2 × 10⁹ म्हणजे 10⁹ पट एवढं. 2 बिलियन टाइम्स देअर ॲक्च्युअल साईज. आता साईजेस तुम्हाला नक्की माहिती असेल तर 2 बिलियन साईज म्हणजे विचार करा की 2 बिलियन साईज एवढं मोठं प्रमाणामध्ये त्या सेलचा आकार वाढून आपल्याला दिसतो. नुसत्या डोळ्यांनी तर आपल्याला सेल पण दिसत नाही, त्यासाठी आपल्याला मायक्रोस्कोप लागतो. तर आता इथे आपण काय करणार आहे बघूयात. देअर आर टू मेन टाईप ऑफ सेल्स, ॲनिमल सेल्स अँड प्लांट सेल्स. म्हणजे जरी सजीवाचं लक्षण सेल असणं हे असलं तरी सुद्धा प्राण्यांच्या सेल आणि वनस्पतीच्या सेल याच्यामध्ये फरक आहे. दिस सेल्स कन्सिस्ट ऑफ व्हेरियस टाइप्स ऑफ मेम्ब्रेन बोन सेल ऑर्गेनेल्स. म्हणजे या सेलमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं काय काय दिसतं, याच्यामध्ये मेम्ब्रेन राउंडेड सेल ऑर्गेनेल्स दिसतात. प्लांट सेल्स हॅव अ डेफिनेट शेप ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ द सेल वॉल अराउंड देम. म्हणजे ज्या प्लांट सेल असतात त्याचं एक स्ट्रक्चर आहे. कशामुळे? कारण त्याच्या भोवती ज्या सेल वॉल आहे, अराउंड त्याच्या भोवती सेल वॉल आहे. आता हा प्लांट सेल आहे, इकडे बघूया. आपण जरा निरीक्षण करूया त्या प्लांट सेलचं थोडंसं. ही प्लांट सेल आहे आणि या प्लांट सेलच्या भोवतीनं जे आवरण आहे पूर्णपणे, हे सगळं जे आवरण दिसतं त्याला परफेक्ट डेफिनेट शेप आहे प्लांट सेलला, कारण प्रेझेन्स ऑफ सेल वॉल अराउंड देम. बिसाइड्स अनलाईक ॲनिमल सेल्स. पण जर तुम्ही ॲनिमल सेलचा विचार केला, आता ही ॲनिमल सेल आहे तर तुम्ही तिच्याकडे बघा एकदा. कंटेन सिंगल लार्ज व्हॅक्युल. जर तुम्ही ह्या
ॲनिमल सेलकडे बघितलं ना, तर याच्यामध्ये सिंगल एक लार्ज व्हॅक्युअल म्हणजे एवढा एक शेप आहे फक्त त्याला असा. ऑल दीज सेल्स आर नोन ॲज युकॅरियोटिक सेल्स. बाकीच्या सेल सगळ्या कशा आहेत? दृश्य केंद्री म्हणजे दिसणाऱ्या पेशी आहेत त्या सगळ्या युकॅरियोटिक सेल असं म्हणतात. सो या मोठ्या सेलमध्ये ॲनिमल सेल्समध्ये आपल्याला काय दिसतात? मोठ्या आकाराच्या रिक्तिका दिसतात, ज्यालाच इथे आपण असं म्हटलेलं आहे की व्हॅक्युअल, म्हणजे मराठीमध्ये याला रिक्तिका असं म्हणतात. हे मोठे मोठे व्हॅक्युअल दिसतात. हे दिसतंय का व्हॅक्युअल इथे तुम्हाला ॲनिमल सेलमध्ये दिसतात. आता आपण जर या डायग्रामचं निरीक्षण करायचं म्हटलं तर आपल्याला इथे काय काय दिसतं? प्लांट सेलमध्ये सेल वॉल ही जी महत्त्वाची, याच्यामुळे त्याला डेफिनेट शेप आहे. नंतर इथे क्लोरोप्लास्ट, ज्याला हरित लवक, ज्याच्यामुळे वनस्पती अन्न तयार करते, कारण ही काय प्लांट सेल आहे, क्लोरोप्लास्ट आहे. नंतर सायटोप्लाझम म्हणजे पेशीद्रव्य असतं ना, पेशीमधलं द्रव्य ते. त्याच्यानंतर आपल्याला इथे दिसतो मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रिया म्हणजे तंतुकणिका असतात ह्याच्या वनस्पतीच्या. इथे आपल्याला व्हॅक्युअल दिसतात. आता व्हॅक्युअल म्हणजे रिक्तिका, तर इथे पण रिक्तिका आणि प्राणी पेशीमध्ये पण रिक्तिका, पण ही खूप मोठ्या आकारामध्ये आहे. नंतर आपल्याला इथे दिसतो मोठ्या प्रमाणामध्ये इथे आहे एंडोप्लाझ्मिक आणि एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. नंतर आपण इथे बघू शकतो न्यूक्लियस आहे इथे, आणि ह्या आहे गॉल्गी बॉडी. नंतर आपण बघतो इथे सेल मेम्ब्रेन आहे आणि फ्री रायबोसोम्स आहेत. तर जिथे कॉमन फॅक्टर दिले त्यांना कॉमन मध्यभागी नावं दिलेली आहेत, म्हणजे दोन्हीकडे प्लांट सेल आणि ॲनिमल सेलमध्ये दिसणारे जे कॉमन फॅक्टर आहेत ते सगळे आपल्या मध्ये दिलेत आणि बाकीचे कडेकडे साईडला दिलेले आहेत. द सेल हॅज 4 मेन पार्ट्स. आता हे समजून घ्या, सेलमध्ये 4 महत्त्वाचे पार्ट आहेत. ते कोणते आहेत? सेल वॉल, सगळ्यात पहिला काय आहे? सेल वॉल आहे, ज्याला आपण पेशीभित्तिका असं म्हणतो. सेल मेम्ब्रेन म्हणजे सेल मेम्ब्रेन हा दुसरा पार्ट आहे, आणि त्याच्यानंतर आहे सायटोप्लाझम, आणि मग शेवटचं आहे सेल ऑर्गेनेल्स. असे 4 महत्त्वाचे पार्ट आहेत कोणत्या पण सेलमध्ये. तर सगळ्यात पहिला सेल वॉल म्हणजे काय बघू. द सेल वॉल इज द आउटरमोस्ट कवरिंग ऑफ अ सेल. इट इज प्रेझेंट ओनली इन प्लांट सेल. आता हा जो सेल वॉल आहे हा फक्त आणि फक्त प्लांट सेलमध्ये असतो, ॲनिमल सेलमध्ये नसतो. आपण मगाशीच आपण डायग्राम पाहिली आहे. प्लाझ्मा मेम्ब्रेन. आता प्लाझ्मा मेम्ब्रेन also called the cell membrane is a kind of thin covering. It is extremely delicate and flexible. It is the outermost covering of animal cell. म्हणजे ॲनिमल सेलचा आउटरमोस्ट कवरिंग काय असतं? प्लाझ्मा मेम्ब्रेन. सायटोप्लाझम म्हणजे द लिक्विड पार्ट इन द सेल प्रेझेंट अराउंड द न्यूक्लियस इज कॉल्ड सायटोप्लाझम. म्हणजे न्यूक्लियसच्या भोवती जे आवरण असतं त्याला सायटोप्लाझम म्हणतात. इट ऑक्युपाइज द स्पेस बिटवीन द प्लाझ्मा मेम्ब्रेन अँड न्यूक्लियस. सेल ऑर्गेनल्स आर स्कॅटर्ड इन द सायटोप्लाझम. सेल ऑर्गेनल्स हे स्कॅटर्ड म्हणजे एकदम विखुरलेले असतात याच्यामध्ये, सायटोप्लाझममध्ये. आता सेल ऑर्गेनल्स म्हणजे काय? दिस मेनली इन्क्लूड द न्यूक्लियस, एंडोप्लास्मिक रेटिक्युलम, गॉल्गी बॉडीज, आयसोसोम्स, मायटोकॉन्ड्रिया, व्हॅक्युलोज, प्लास्टिड्स एक्सेट्रा. प्लांट सेल्स कंटेन क्लोरोप्लास्ट. सो अशा प्रकारे सेल ऑर्गेनल्स काय ते बघितले. सगळं लक्षात ठेवून नीट प्रॅक्टिस लिहित करावी लागणार आहे. ज्या पण मुलांना लक्षात राहत नाही, पाठ होत नाही, त्यांनी सरळ लिहून 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 प्रॅक्टिस करा, तुमच्या लक्षात राहील चांगलं. विच आर द कॉमन कंपोनंट ऑफ प्लांट अँड ॲनिमल सेल, विच आर द डिफरंट वन्स. तर आपण इथे बघितले डायग्रॅम. त्या डायग्रॅमनुसार आपल्याला असं लक्षात येतं की कॉमन कॉम्पोनंट कोणते? फ्री रायबोसोम्स हे कॉमन आहेत. नंतर सेल मेम्ब्रेन हे कॉमन आहे, गॉल्गी बॉडी कॉमन आहे, न्यूक्लियस कॉमन आहे, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम कॉमन आहे, व्हॅक्युल्स कॉमन आहे, मायटोकॉन्ड्रिया कॉमन आहे. सो हे कॉमन आहेत. अनकॉमन कोणते? सेल वॉल, क्लोरोप्लास्ट आणि सायटोप्लाझम हे अनकॉमन आहेत. सो उत्तर आपल्याला भेटलंय. द न्यूक्लियस इज द मोस्ट इम्पॉर्टंट ऑर्गेनल ऑफ द सेल. जे सेलचं सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? ऑर्गेनल न्यूक्लियस आहे. देर इज अ porous doubled membrane around it. The nucleus controls all function of the cell. म्हणजे सेलचं सगळं कार्य कोण कंट्रोल करतं? सगळ्यात महत्त्वाचं कोणतं पार्ट आहे? तर सेलचं सगळं कंट्रोल हा न्यूक्लियसकडनं होतो. अँड द एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम इज अ स्प्राउलिंग नेट लाईक ऑर्गेनल. Its function is to make necessary changes in the protein produced by ribosomes and send them into Golgi bodies.
एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमला कसं आहे, एक नेट लाईक स्ट्रक्चर आहे आणि इट फंक्शन, त्याचं कार्य काय आहे, टू मेक नेसेसरी चेंजेस इन प्रोटीन प्रोड्यूस बाय रायबोसोम्स. रायबोसोम्स जे प्रोड्यूस केलेल्या प्रोटीनमध्ये चेंजेस करून ते कोणाकडे पाठवले जातात, तर ते गॉल्जी बॉडीजकडे पाठवले जातात. अँड गॉल्जी बॉडीज आर मेड अप ऑफ सेव्हरल फ्लॅट सॅक्स. आणि त्या कशापासून बनल्या, सेव्हरल फ्लॅट सॅक्सनी बनलेल्या आहे. अँड देअर फंक्शन इज टू प्रॉपर डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रोटीन. तर प्रोटीन डिस्ट्रीब्यूट करणं त्यांचं प्रॉपर फंक्शन आहे. Mitochondria and plastids are organelles which double outer coverings. As mitochondria produce energy, they are called the powerhouses. तर mitochondria energy produce करतं म्हणून त्याला काय म्हणतात, पॉवर हाऊस असं म्हटलं तर सेलचं पॉवर हाऊस. द क्लोरोप्लास्ट इन द प्लांट सेल्स कॅरी आउट द फंक्शन ऑफ फोटोसिंथेसिस. आपण बघतो क्लोरोप्लास्टमध्ये हरित लवक, त्याच्यामध्ये फंक्शन काय, ते काय करतं, फोटोसिंथेसिस करतं, अन्न तयार करण्याची प्रक्रिया. अँड व्हॅक्युल्स हेल्प टू थ्रो आउट वेस्ट प्रोडक्ट्स ऑफ द सेल. म्हणजे वेस्ट प्रोडक्ट बाहेर टाकण्यासाठी व्हॅक्युलचा उपयोग होतो. व्हॅक्युल्स इन ॲनिमल सेल्स आर स्मॉल वेअरएज देअर इज ओनली वन लार्ज व्हॅक्युल इन अ प्लांट सेल. आता ॲनिमल सेलचं व्हॅक्युल आणि प्लांट सेलच्या व्हॅक्युलमध्ये फरक आहे. जर आपण प्लांट सेल बघितली इथे लक्ष देऊन, तर प्लांट सेलचं जे व्हॅक्युल आपल्याला दिसतं ते मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि ॲनिमल सेलचं कसं आहे, इथे आपण बघू शकतो हे छोटंसं आहे. सो हिअर वी हॅव सम क्वेश्चन्स. हाऊ डू द सेल ॲक्वायर डेफिनेट शेप. तर सेल ॲक्वायर डेफिनेट शेप ड्यू टू देअर सेल वॉल अँड प्लाझ्मा मेम्ब्रेन. आपण पाहिलं की सेल वॉल आणि प्लाझ्मा मेम्ब्रेनमुळे त्याला एक डेफिनेट शेप येतो. हाऊ आर सेल प्रोटेक्टेड. सेल प्रोटेक्ट कशा होतात, द प्लाझ्मा मेम्ब्रेन डज नॉट अलाउ अनवॉन्टेड सबस्टन्सेस टू एंटर द सेल. म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेन अलाउच करत नाही ना अनवॉन्टेड सबस्टन्सेसला आत येण्यासाठी. अँड द सेल ऑल्सो प्रोटेक्ट द सेल्स. म्हणजे दिस plant cell also protect the cells and some protective proteins act against the harmful microbes. In this way the cell are protected. What are the needs of cell? सेलची का गरज आहे, सेलची काय गरज आहे, तर सेल नीड्स ऑक्सिजन, न्यूट्रिएंट्स आणि वॉटर. तर सेलला ऑक्सिजन नसेल, न्यूट्रिएंट नसेल, वॉटर नसेल तर सेल सर्वाइव्हच करू शकत नाही. सो दीज आर द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन्स. नाव मूव टू द अदर पार्ट. Okay, what is meant by microorganism? Categories the following organisms into two groups according to size and shape. So this is the other part of this lesson. Microorganism हा दुसरा पार्ट आहे. तर मी हा व्हिडिओ इथंच थांबवणार आहे, छोटे छोटेच व्हिडिओ करणार आहे लेसनचे, कारण ज्यांना समजून घ्यायचं त्यांना तो धडा व्यवस्थित समजला पाहिजे. मला खात्री आहे तुम्हाला बऱ्यापैकी सेल आणि सेल स्ट्रक्चर समजलं असेल, साईज समजली असेल, शेप समजला असेल. तर प्लीज हा धडा परत परत वाचा, परत परत ऐका, म्हणजे तुम्हाला आणखीन मदत होईल समजून घ्यायला. तर आपण इथेच थांबूयात. पुढचा व्हिडिओ आपण मायक्रो ऑर्गॅनिझम्सवर करूयात. बाय बाय.